रन झाले तर नक्कीच फायनल तेवढी बॅटिंग झाली. आणि शेवटचा प्रश्न की आता फायनल मध्ये काय सांगशील, कसं टीमला मोटिवेट करशील? जसं तुला केलं म्हणतं, तुला शिव्या घालून मोटिवेट केलं जाते, सतत सांगितलं जातंय की चांगला खेळ. आता तू टीमला काय सांगशील? नक्कीच प्रयत्न करेन, कारण की मी जितके ऑलस्टार खेळलोय त्याच्यामध्ये फक्त एकच ऑलस्टार मी टीमच्या बाहेर होतो. बाकी सर्व ऑलस्टारला मी सेमीफायनल फायनलला गेलेलो आहे आणि ह्या टायमाला पूर्ण प्रयत्न करेन फायनल मारावी. इज ऑल द बेस्ट फायनल साठी. मॅच मध्ये रंगताना नक्कीच चित्र काही पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती मयूर जाधवच्या विरोधात चढवलेला हा कुलदीप विश्वकर्माचा हल्ला चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. म्हटलं केपी अद्याप शांत आहे, पण जेव्हा हे मोठे प्लेयर्स असतात, मोठे प्लेयर्स इन द सेन्स बिग मॅच प्लेयर्स, नावानी प्लेयर किंवा मोठा होतो, जेव्हा सेमीफायनल फायनल मध्ये क्रुशियल स्टेजला तो परफॉर्म करतो, फटका चांगला आहे. एक धाव त्या ठिकाणी असेल. षटकार आल्यानंतर सिंगल घेऊन सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे. का चांगला आहे. उंच जरबरारी घेतली आहे. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. गोलू सिंगच्या बॅट मधून हा येतोय दर्जेदार फटका. षटकार. लाजवाब बॅटिंग या ठिकाणी मयूर जाधव वर या ठिकाणी हल्ला चढवला जातोय. स्लॉट मध्ये होता, प्लॉट मध्ये पाठवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती केपीच्या बॅट मधून आलेला षटकार, त्याच्यानंतर सिंगल, त्यानंतर गणेश सिंग स्ट्राईक वरती आणि त्याच्या बॅट मधून आलेला हा अजून एक षटकार. लाजवाब बॅटिंग, आडव्या बॅटनी खेळलेला फटका. वाईडचा इशारा आलाय. संघाच्या धावसंख्येत भर पडत असताना पाहायला मिळते. धावफलकावरती 14 धावांची नोंद होत असताना फारच महागडे ठरत आहे हे षटक. एक षटक महत्वाचं आहे. मयूर जाधवचा विचार केला तर चांगला गोलंदाज आहे, पण सेमीफायनल मध्ये तशा प्रकारची गोलंदाजी मित्रा करावी लागेल तुला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगला कमबॅक करत असताना एकाचा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फंबल थोडासा आणि 2 धावा नक्कीच त्या ठिकाणी एकवडल्या जातील. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. निस्वार्थी खेळ या ठिकाणी केपी आणि गणेश सिंगच्या माध्यमातून केला जातोय. ऑलॉंग दी कार्पेट चेंडू खेळून काढला. एक धाव. चांगला फटका केपीच्या बॅट मधून. थोडस त्या ठिकाणी ऍडजस्ट करावं लागेल शेवटच्या मुवमेंटला बॉडीला. चांगला कव्हर ओझिल रॉड्रिगसच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. मयूर जाधवचा हे महागड षटक या ठिकाणी समाप्त होईल. 19 धावा तब्बल या षटकामध्ये आल्यात. एकही विकेट अद्याप गमावली नाहीये.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा नक्कीच एकवटल्या जातील. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी समाप्त झाले. दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली आहे. तेजस राऊतला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना 2 धावा त्याच्या पहिल्या चेंडूवरती आल्यात. गोलंदाजीमध्ये धार आहे. जर आपण तेजसचा विचार केला तर चांगले गोलंदाजी करू शकतात. अष्टपैलू खेळाडू आहे. चांगला चेंडू, चांगली लाईन अँड लेंथ, अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली. गणेश सिंगला पायावर घुटण्यावर टेकण्यासाठी या ठिकाणी पाडलं आणि चांगली गोलंदाजी. ऑफसाईड ऑफ स्टंप, अचूक टप्पा, भेदक मारा या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतो. तेजस राऊतचं हे महत्वाचं षटक या ठिकाणी हाताळत असताना, कारण कव्हर अप षटक आहे. या षटकामध्ये जास्त धावा गेल्या तर मात्र धावांची नोंद वाढतच राहील. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक टेक धामी झेलखाली जाऊ शकतात का? नाही, पोहोचले नाहीयेत. एकच धाव त्या ठिकाणी केपीच्या माध्यमातून नक्कीच निश्चितपणे घेतली जाईल. 3 चेंडू 3 धावा धाव फलकावरती. आता कुलदीप विश्वकर्मा, तेजस राऊत आणि कुलदीप विश्वकर्मा, एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला फार मजा येईल. उच्च दर्जाचे क्रिकेटर्स मैदानाच्या आतमध्ये जेव्हा आमने सामने खेळतात तेव्हाच तर पाहायला मजा येते. स्लोअर गतीचा चेंडू, फुलटॉस आहे. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील, फेकतील. लाजवाब कमालीची फिल्डिंग त्या ठिकाणी नक्कीच बाउंड्री लाईनवर पॅट्रोलिंग करत असताना संदेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. संदेश भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा फटका उंच आहे. संदेश भोईर पुन्हा एकदा, एक धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने आता मात्र धावफलक पुढे सरसावत आहे. लाजवाब कमालीची गोलंदाजी करत असताना तेजस राऊतने म्हटलं महत्वाचं बॅटल आहे आणि फिनिश चांगलं करावं लागेल. जर अद्याप आपण विचार केला हर्षित 11 संघाचा तर जशी सुरुवात झाली तशी शेवट देखील करावा लागेल, गोड शेवट करावा लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. झेल या ठिकाणी निश्चितपणे ड्रॉप होत असताना पाहायला मिळतोय. अप्रतिम चान्स या ठिकाणी नक्कीच होता, पण मात्र तो झेल सुटत असताना पाहायला मिळतोय. मुवमेंट क्रिएट केली होती मैदानाच्या आतमध्ये विकेट घेण्याची, पण नक्कीच त्या ठिकाणी झेल घेता आला नाहीये. पण चांगलं कव्हर अप करणारं षटक या ठिकाणी 25 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. कारण 19 धावेंचं षटक फेकल्यानंतर 6 धावेंचं फक्त षटक आलंय. मे बी 5 धावेंचं असू शकलं असं, ती कॅच घेतली असती. चला, ब्रेक नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. विनंती असेल ड्रिंक्स ब्रेक घेऊ नका. 3 ओव्हरच्या षटकामध्ये, 3 ओव्हरच्या सामन्यामध्ये ड्रिंक्स ब्रेक कृपया करून पंच देऊ नये. कारण तुम्ही भरपूर उन्हामध्ये 5-6 ओव्हरचे सामने खेळलात आजच्या दिवसामध्ये, त्यावेळेला ड्रिंक्स ब्रेक ठीक होता. आता 3 ओव्हरच्या सामन्यामध्ये कृपया करून ड्रिंक्स ब्रेक घेऊ नका. वेळेची पाबंदी आहे त्याच्या कारणामुळे. आणि जर पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कुलदीप विश्वकर्मा अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय.
फटका फसलाय. स्वतः संदेश सेल खाली. केपीची विकेट. डॉट चेंडू आल्यानंतर विकेट मात्र त्या ठिकाणी मिळत असताना पाहायला मिळते. आणि अष्टविनायक संघासाठी एक सूचना असेल, पूर्ण मॅच मध्ये आता ते पाण्याची बॉटल आतमध्ये घेऊन जाऊ नाही शकत, हा कमिटीचा निर्णय असेल, ही नोंद घ्यायची. कमिटीला न विचारता ड्रिंक्स ब्रेक घेतला तर मात्र निश्चितपणे या ठिकाणी पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्यायची. कारण सेमीफायनल कठोर निर्णय आणि मयूर जाधवचा त्या षटकानंतर कुठेतरी शोल्डर्स डाऊन पाहायला मिळत होते, पण तेजस राऊतची कमबॅक ओव्हर आणि हे दोन चेंडू फारच महत्वाचे आहेत. हा फुलटॉस आहे, क्षेत्ररक्षक आहेत, डोक्याच्या वरून मात्र चेंडू निघून जातोय. दोन चांगल्या चेंडूवर तर नंतर हा आलेला खराब चेंडू. 4 धाव्यांसाठी 4 धावा नक्कीच निश्चितपणे मिळत असताना पाहायला मिळत आहेत. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडू वरती या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र निश्चितपणे मोठा हल्ला चढवण्यासाठी जाणले जातात प्रथमेश अधिकारी. पूर्णपणे अधिकार सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मोठ्या धावेंची आस माझा संघ माझ्याकडून लावून बसलाय. त्या कारणासाठी मी मैदानाच्या आतमध्ये आलोय. मोठ्या फटके खेळण्यासाठी मी जाणला जातो, ते मोठे फटके माझ्या बॅट मधून येतील याचं आश्वासन देत असताना प्रथमेश अधिकारी पाहायला मिळतोय. आता मात्र लाईन अँड लेंथ बिघडली आहे. वाईडचा इशारा येत असताना 30 धावांची नोंद. पहिला टप्पा माइंडसेट मधला की आम्हाला 30 धावा करायच्या आहेत, त्या 30 धावा या ठिकाणी पार झाल्या आहेत. आता पुढचा टप्पा 40 धावांचा पाठलाग करण्याचा असेल. फटका हवेमध्ये आहे, घुटना टेक और बार बार तमाशा देख. आधा डझन रन षटकार या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. 36 धावांची नोंद होत असताना धावफलकावरती. हा देखील फुलटॉस चेंडू. पंचांकडे लाऊड अपील, थोडस फंबलेशन नक्कीच पाहायला मिळालं त्या ठिकाणी. नक्कीच लेग बाईचा इशारा आलाय. चला लवकर फलंदाज कृपया करून आतमध्ये या. शेवटचा चेंडू खेळायचा आहे फक्त. हा देखील फुलटॉस चेंडू होता, पण फुलटॉस चेंडूवर तेवढा मोठा फटका खेळता आला नाहीये प्रथमेश अधिकारीला. चांगला फटका, 4 धाब्यांसाठी चांगला फिनिश करत असताना आपल्या संघासाठी संघ पाहायला मिळतोय. 41 धावफलकावरती 42 धाब्यांचं आव्हान. तेजस राऊतच्या गोलंदाजीचा विचार केला तर सर्व बाकीचे गोलंदाज आहेत 2, ते फार महागडे ठरलेत. एकाने 19 धावा दिल्यात. मयूर जाधवचा विचार केला तर संदेश भोईरचा विचार केला तर 16 धावा. पहिले 2 चेंडू फार अप्रतिम होते, म्हणजे 4 चेंडू मध्ये तब्बल 16 धावा खर्च केल्या संदेशचा विचार केला तर.
चला सामना थोडासा स्पीडअप करा मित्रांनो, आपल्याला फायनल देखील खेळवायची आजच्या दिवसामध्ये. केपीला पाहतोय, पहिलं षटक सामना करेल तेजस. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. आपण पाहिलं मागचा सामना चेस करत असताना फार विकेट गमावल्या होत्या, पण टेक धामी त्या माइंडसेटनी मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे का हे नक्कीच पाहणं गरजेचं. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका सीमारेषेच्या लगत जातोय 4 धाब्यांसाठी. त्याच्या अगोदर तेजसरावच्या बॅटमधून हा आलेला चौकार. केपीच्या विरोधामध्ये लेग कटरचा मारा त्या ठिकाणी करायचा होता. केपीला जर आपण पाहिलं पण मात्र नक्कीच बोट फिरवली होती चेंडूवरती. 4 धाब्यांची नोंद होत असताना नक्कीच पाहायला मिळते करण पुंगाडेचे 100% एफर्ट्स, पण तो मात्र चेंडू काही रोखू शकला नाही. आता परत एकदा वाईडचा इशारा आलाय. केपीच्या माध्यमातून पहिला वाईड असेल. 5 धाबा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. रिक्वायर्ड रन रेट मेंटेन ठेवावा लागेल. 13.88 रिक्वायर्ड रन रेट आहे, ते मेंटेन ठेवणं गरजेचं मैदानाच्या आतमध्ये. डॉट चेंडूची सांगता, रिव्हर्स फटका खेळायचा होता आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू. प्रत्येक चेंडूवरती रिक्वायर्ड रन रेट वाढत असताना पाहायला मिळते. मोठ्या फटक्याची अत्यंत नितांत गरज असताना मैदानाच्या आतमध्ये केपीच्या विरोधात तेजस राऊत. फटका खेळलाय, लाजवाब स्ट्रोक आहे, लाजवाब एफर्ट्स पाहायला मिळाले, पण बाउंड्री लाईन वरती चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धाव्यांसाठी. षटकार आलाय. 11 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुलदीप विश्वकर्मा गोलंदाजी करत असताना या ठिकाणी त्याच्या विरोधामध्ये या 11 धावा फार महत्वाच्या आहेत. चेंडू खेळला, गॅप शॉट सिलेक्शन आहे, चेंडू फरार होतोय. चेंडू थांबण्याचं नाव घेत नाही आहे. 3 खेळाडू एका बॉलच्या मागे पळत असताना बॉलनी मात्र वाट काढली आहे. चेंडूला पाठवलाय तेजस राऊतनी पुन्हा एकदा सीमारेषा पार. अजून मिळत आहे धावा 4. चौकार. पंधरा धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. आता गरज असेल 13 चेंडू आणि 27 धाव्यांची. लाजवाब फटका. कौतुक करावं तितकं कमी तेजस राऊतचं, कारण ते 6 धावा टाकणारं षटक आणि हे 21 धावा एकवटणारं षटक. कुलदीप पवारच्या विरोधामध्ये मात्र या ठिकाणी लाजवाब खेळी साकार केली जाते. जशी मागच्या मॅच मध्ये सूरज ओव्हलच्या बॅट मधून 6 चेंडूमध्ये 20 धावा आल्या होत्या, तशा मात्र आता तेजस राऊतच्या बॅट मधून 6 चेंडूमध्ये 20 धावा आल्या आहेत. समीकरण स्वस्त येऊन टेपले. अजून स्वस्त म्हणावं तितकं नाही, कारण 12 चेंडू आणि 21 धावांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये एक धामी खेळताना पाहायला मिळतील. एक धामीचा विचार केला तर नक्कीच 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिलेत आणि आता मात्र त्याच्या विरोधामध्ये प्रथमेश अधिकारी. मॅच जिंकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, शेवटपर्यंत प्रयत्न करावे लागतील. एक डॉट चेंडू जर आला त्याला विसरून पुढचा चेंडूचा विचार करून त्याच्यावर हल्ला चढवावा लागेल.
चांगल्या माइंडसेटनी फलंदाजी करणं गरजेचं आहे. 2 वर 1, 21वा धावफलकावरती. रिक्वायर्ड रन रेट पूर्णपणे खाली आलं आहे. 10.5चा रिक्वायर्ड रन रेट आहे. फिल्डिंग लावायला फार वेळ घेत आहे मित्रांनो. थोडासा सामना स्पीड अप करा लवकरात लवकर. चांगला चेंडू, डॉट चेंडू आल्यानंतर थोडासा या ठिकाणी हर्षित 11 संघ कुठेतरी शांत पाहायला मिळतोय, पण नक्कीच त्रिफळाचीत फलंदाज नक्कीच या ठिकाणी बाद होईल. फुलर लेनचा चेंडू सरळ बॅटनी खेळायचा होता, पण या ठिकाणी आपली विकेट गमावली आहे. हार्ड लक म्हणावं लागेल. टेक धामीच्या बॅटमधून चांगली खेळी मागच्या मॅच मध्ये पाहायला मिळाली होती, पण या मॅच मध्ये तर अद्यापी डकवर मागे परतावं लागेल. नेव्हरदिलेस तेजस राऊत मैदानाच्या आतमध्ये अजून आहे. जोपर्यंत तेजस आहे तोपर्यंत होप आहे. चला अष्टविनायक संघ सामना थोडंसं स्पीडअप करायचा. चांगला फटका, ओव्हर कव्हर, क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव नक्कीच मिळेल. आता मात्र जबाबदारी तेजस राऊतच्या खांद्यावरती. थोडस दडपणाखाली हर्षित 11 संघ ती विकेट गेल्यानंतर एक धामीला गरज होती या मॅच मध्ये फलंदाजी चांगली करण्याची. बावीसावा धावफलकावरती पाहायला मिळतात. फुलटॉस आहे. जर तेजस राऊतला अशा प्रकारचा ज्युसी फुलटॉस दिलात तर मात्र त्याच्यावर ते लिहून पाठवतील की मात्र 6 धावांसाठी तुला मात्र फेकतोय स्टेडियमच्या बाहेर. 6 धावा, षटकार येतोय. जे पूर्णपणे प्रेशर बिल्डअप केलं होतं प्रथमेश अधिकारी ते मात्र आता पूर्णपणे परत प्रेशर फेकलं जात आहे, फेटाळलं जात आहे. सामना बॅलन्स आहे. 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. चला सामना थोडासा स्पीडअप करा, जास्त वेळ घेत आहे. जर सतत फिल्डर आपल्याला एकत्रित दिसले तर कमिटी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. परत एक फुलटॉस आणि परत एक षटकार. आता मात्र या बॉलची नोंद बदलापूर पोलीस स्थानकामध्ये करावी लागेल की गुमशुदा क्षेत्रामध्ये त्याला पाठवून दिलाय. तेजस राऊत सेट टू दी फायर. फुलटॉसवर फुलटॉस आले आणि फुलटॉसवर फुलटोल. अर्धा डझन रन मिळत असताना नक्कीच पाहायला मिळत आहेत. 7 चेंडू आणि 8 धावेची गरज. चला लवकर बॉल प्रोव्हाइड करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. थोडासा स्पीडअप करूया कारण आपल्याला फायनल कमीत कमी 3 षटकांची खेळायची आहे अशी प्रत्येकाची इच्छा आहे. तर थोडासा आपण सामन्याला स्पीड घेऊया. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. तेजस राऊत पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय प्रथमेश अधिकारीच्या विरोधात. हलक्यारीता चेंडूला सेन्सिबल क्रिकेट लाजवाब क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते. कारण त्याला माहिती आहे की माझ्याकडे जोपर्यंत स्ट्राईक आहे तोपर्यंत मात्र हा सामना मी ऑन ठेवू शकतो. ही क्षमता घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेला संघ या ठिकाणी हर्षित 11 पाहायला मिळतोय. फार मजा येईल या सामन्यामध्ये. मॅच ऑन
6 चेंडू 7 धावा, मॅच बॅलन्स. रत्नेश सिंग चला थोडासा सामना आपण स्पीड अप करू मित्रांनो. केपी सर थोडीशी सक्त ताकीद द्या त्यांना. फुलटॉस आणि काय घडलं पाहिजे फुलटॉस वरती. तेजस राऊत जर समोर आहे तर मात्र फुलटॉस वर एकच घडू शकतं, ते म्हणजे षटकार. स्कोर सर लेवल. 10 चेंडू मध्ये 39 धावांची खेळी तेजस राऊतच्या बॅट मधून पाहायला मिळते. टाळ्या झाल्या पाहिजेत. सेमी फायनल्स नॉक. आणि अजून एक फटका आलाय आणि संघ फायनल मध्ये प्रवेश करत असताना पाहायला मिळतोय तेजस राऊत या मॅचचा हिरो. 11 चेंडू आणि 45 धावांची खेळी नक्कीच त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली. काय अनुभवलंय आज आपण. 11 चेंडू 45 धावा, लाजवाब बॅटिंग तेजस राऊतच्या माध्यमातून. त्याला उचलून घेऊन यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचं मेडल कलेक्ट करण्यासाठी. अशा प्रकारची खेळी नक्कीच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तेजस राऊत तर तो या मॅचचा हिरो आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि मेडल नक्कीच कलेक्ट करायचा. अशा नंतर आपण बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये हे नक्कीच टॉससाठी असेल. लवकर मित्रांनो विनंती असेल. जय मल्हार संघ आणि हर्षद 11 संघाचे कर्णधार सर्वप्रथम टॉससाठी यायचं. लाजवाब खेळी. तेजस राऊतचा विचार केला तर वन साइडेड मॅच करून टाकली. अवघ्या 42 धावा चेस करत असताना फक्त 5 चेंडू उर्वरित ठेवून टॉस. पर्पल आर्मी, ब्ल्यू आर्मी. हेड्स. Tail cities. Harshid 11 and won the toss and elected to field first and invited Jay Mallar team to bat first. रुपेश यांच्या माध्यमातून तेजस राऊतसाठी नक्कीच 501 रुपयाचं पारितोषिक आले. ते आपण बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये काउंट करून नक्कीच देऊया.